नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तारा कॅफेमध्ये काहीतरी करत बसलेली असते. तेवढ्यातच ईश्वरी तेथे येते आणि ताराचं काहीतरी काम सुरू असतं. तारा ही राकेशच्या विरोधात पुरावे गोळा करत असताना आता इथे ताराचा जीव अगदी वरखाली होत असतो, कारण की तिला हवं तसं काम होत नसतं. परंतु इथे आता तेवढ्यातच तारा रागून ब्लूटूथ खाली फेकून देते आणि त्याच वेळेला त्या ब्लूटूथमधून राकेशचा आवाज हा बाहेर यायला लागतो. माझं 50 कोटीचं लोन आहे, ते कधी सँक्शन होणार आहे, किती दिवस वाट बघायचे मी, तुम्हाला काही समजतं आहे की नाही, असा सगळा आवाज त्या ब्लूटूथमधून येत असतो. त्यावेळेला ईश्वरी विचार करते की हे नेमकं काय, हा तर राकेशचा आवाज आहे. त्यानंतर नम्रताला एक माणूस फाईल द्यायला येतो आणि म्हणतो की मॅम, ही फाईल ना राजेशना द्यायची आहे, ऑफिसमधून आली ही फाईल, त्यांना हवी आहे अर्जंटली. तेव्हा नम्रता म्हणते की ओके ठीक आहे, मी देते, तुम्ही द्या माझ्याकडे. नंतर ती विचारते तुम्हाला पाणी वगैरे काही. तो म्हणतो की नको मॅम, थँक्यू. आणि नंतर मग तो तिथून निघून जातो. त्याच वेळेला नम्रता विचार करते की ही तर ऑफिसची फाईल आहे, मग नक्की काय कामाची आहे ती फाईल. तेवढ्यातच आता नम्रताची फाईल ही तिथे बघायला जाणार, ती खाली ठेवते आणि तिला तेवढ्यातच आतमधून वल्लरीचा आवाज येतो आणि त्यामुळे ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर ईश्वरी ही ताराला पकडत असते. 1 मिनिट तिथेच थांब, हे काय होतं, हा राजेश जिजूंचा आवाज होता ना. तेव्हा ती घाबरते आणि दचकते की मॅम काहीच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की खरं खरं सांग, काय सगळं, हा आवाज जो होता तो राजेश भोसलेचा आवाज होता ना. तेव्हा मग तारा काहीच बोलत नसते, ती तिथून पळून जात असते. ईश्वरी पकडते आणि म्हणते की थांब, आताच्या आता मला काय चालू आहे ना तुझं सगळं सांगायचं, समजलं, नाही तर तुला मी लवकरात लवकर पोलिसांच्या हवाले देईन. तू हे जे काही करतेस ते बरोबर वाटतं आहे का तुला? अगं तू तुझ्या बॉससाठी काम करतेस ना, PA आहेस ना त्यांची, आणि त्यांच्याच विरोधात पुरावे गोळा करतेस, काही वाटत नाही का तुला, असं ती तिला विचारते. तेव्हा मग ती म्हणते की मॅम प्लीज असं काही करू नका. ईश्वरी म्हणते की मग खरं खरं सांग, नक्की तुझं काय चाललं आहे, कशासाठी करतेस तू हे सगळं. ईश्वरीची ती माफी मागते आणि म्हणते की मॅम आय एम व्हेरी सॉरी, पण प्लीज असं काहीही करू नका. तेव्हा आता ती म्हणते की मॅम असं एक नाही, अनेक पुरावे मी त्याच्या विरोधात गोळा केलेले आहेत. मॅम तुम्हाला काहीही करण्याच्या अगोदर, म्हणजे तुम्ही कंप्लेंट वगैरे करण्याच्या अगोदर ही त्याची अगोदर रेकॉर्डिंग ऐका, मग तुमच्या लक्षात येईल की मी काय करण्याचा प्रयत्न करते आणि तो तुमच्यासोबत काय करतोय ते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ऐकवते. तेव्हा ती मोबाईलमधली सगळी रेकॉर्डिंग ऐकवायला लागते. मॅडम तो खूप चालाक माणूस आहे, तो या कंपनीत राहून या कंपनीच्याच विरोधात कारस्थानं करतोय. ईश्वरीला ऐकून धक्काच बसतो आणि तिचा संशय पक्का होतो की राकेश हा फ्रॉड आहे आणि अजूनही तो मेमरी लॉस गेल्याचे नाटक करतो. तेव्हा मग ती फोनमधली सगळी रेकॉर्डिंग ऐकायला लागते की मॅडम हॅलो, माझं 50 कोटीचं लोन कधी सँक्शन होतं आहे, मी अंजली भोसले माझी वाईफ आहे, तिच्या सह्या घेतल्यात, लवकरात लवकर लोन सँक्शन करा. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीच्या लक्षात येतं की काय गडबड आहे. ईश्वरी म्हणते की बापरे, म्हणजे अजूनही तो राकेश सुधारलेला नाही, त्याच्या ज्या काही अंगातल्या कळा आहेत त्या अजून गेलेल्या नाही आहेत, तो आम्हाला फसवतोय, फक्त खोटं मेमरी लॉसचं नाटक करून पूर्ण कंपनी हडपायला बघतोय. तर ईश्वरीला त्याचं सत्य कळतंय. नंतर मग मामा हा तिथे बसतो आणि तो फाईल बघायला चाललेला असतो. त्याच वेळेला आता फाईल म्हणतो की ही सात्विक फॅशनची कसली फाईल आहे नेमकी. म्हणूनच आता ती फाईल बघायला गेल्यानंतर वल्लरी त्याला आवाज देते की अहो जरा येते का इकडे. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं काय, हिला ना खरंच म्हणजे हिचं पानच माझ्याशिवाय हलत नाही, काय गं वल्लरी काय झालं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अहो मला सांगा ना, यातमधली साडी कुठली चांगली वाटते या दोघांमधली. तेव्हा ती ही पिंक वाटते की ही गोल्डनवाली वाटते. तेव्हा तो म्हणतो की अगं तुला कोणती हवी ती नेस, कशासाठी हवी पण तू. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय, उद्या अंजलीचा वाढदिवस आहे ना, मग एखादी चांगली साडी नेसायला नको का. तेव्हा तो म्हणतो की नेस, तुला कोणतीही वाटते ती नेस. तेव्हा लगेचच ती म्हणते की मी कशाला बोलवले उगाच तुम्हाला, आणि तुम्ही उगीचच कशाला मला नको ते उत्तर देताय, मला खरं खरं सांगायचं आहे तर सांगा ना. तेव्हा मग ते म्हणतो की ही नेस, किंवा तुला हवी तर दुसरी नवीन घे जा, असं म्हणून मामा वैतागून तिथून निघून जातो. आणि मामा तेवढ्यातच हातामध्ये फाईल घेऊन आलेला असतो आणि ती फाईल तो तिथेच बेडवरती विसरून वैतागून निघून जातो. तेव्हा मग ती फाईल नेमकी लागते वल्लरीच्या हाताला. वल्लरी ती फाईल बघते आणि म्हणते की बापरे, ही सात्विक फॅशनची फाईल, हे काय करत होते घेऊन. म्हणून वल्लरी आता ती फाईल बघते आणि ती फाईल बघितल्यानंतर तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की ही फाईल, हे तर खोटे बिल्स बनवलेत, पण ही फाईल कोणाला हवी होती. तेव्हा तितक्यातच आता राकेशचं मात्र त्याच्या केबिनमध्ये काम सुरू असतं. त्याने लोनमधल्या म्हणजे बिझनेस डिपार्टमेंटचं लोन असतं ते सँक्शन करणाऱ्या एका माणसाला घरी बोलावलेलं असतं आणि त्याला तो चांगलाच झापत असतो.
वल्लरी म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलं, हे खोटे फेक बिल्सची फाईल ही कदाचित राजेशने मागवलेली असू शकते आणि यावर अंजलीच्या सह्या आहेत. याचा अर्थ हे राजेशनेच केलं आहे सगळं. राकेश आता त्या माणसाला ओरडत असतो आणि त्याला म्हणतो की तुझं काय चाललं आहे कळतं आहे का? अरे कधीच लोन सँक्शन करणारीस माझं? तो म्हणतो की सर यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, मला खूप भीती वाटते. तेव्हा राकेश म्हणतो की अरे हे सगळे असे मोठे जे कामकाज करतात ना त्या रिस्कवरतीच करावे लागते. तुला लक्षात येतं आहे का? हे सगळं जे काही चालतं ते रिस्क मॅटरवरतीच चालत असतं. तेव्हा मग तेवढ्यातच आता तो म्हणतो की हो सर ठीक आहे. आणि त्याबरोबर राकेश म्हणतो की तुझाही तुला वाटा मिळणारच आहे की, मग चल लवकर हातपाय चालव. आणि त्या माणसावरती तो ओरडतो. त्यानंतर मग तो माणूस जो असतो तो माणूस हा त्या सगळ्या पेपर्सला घेऊन निघून गेलेला असतो. तेवढ्यात राकेश ऑफिसमध्ये फोन करून विचारतो की माझी फाईल अजून पाठवली का नाही आहे? तेवढ्यात आता राकेश हा फाईल घेऊन म्हणजे त्याची घरी आली आहे, पण फाईल माझ्यापर्यंत कशी आली नाही आहे याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो. तो फोनवर बोलतो की लवकरात लवकर मला माझी फाईल पाठवून द्या, मला काम करायचं आहे समजलं, असं म्हणून तो आता वैतागलेला असतो. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि म्हणते की एक मिनिट जावई बापू, मला जरा सांगा की ही फाईल आहे का ती, म्हणजे तुम्ही ज्या फाईलबद्दल बोलताय ती हीच आहे का ती फाईल, असं वल्लरी त्याला विचारते. तेव्हा मात्र त्याला काहीच बोलता येत नाही. आता वल्लरी ही ती फाईल घेऊन आली त्यामुळे राकेश जरासा दचकतो. तो म्हणतो की मामी तुम्ही ही फाईल घेऊन आले आहात? तेव्हा मग मामी म्हणते की हो जावई बापू, म्हणजे तुम्हाला काय वाटलं आत्तापर्यंत तुम्ही जे काही करत होतात ते कोणालाही कळलं नव्हतं का? मला तुमच्यावरती अगोदरच डाऊट आला होता. हे सगळं जे काही चाललं आहे ना ते कोणत्या पद्धतीने चाललं आहे मला अगदी बरोबर लक्षात आलं आहे. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की जावई बापू, ती म्हणते की जावई बापू हे बघा हे खोटे बिल्स बनवलेत तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की मांजर डोळे मिटून दूध पिते, पण तुमच्या बाबतीत तसं काहीच घडत नाही आहे, कारण की तुम्ही चुकला असाल. तुम्ही हे फेक बिल्स बनवून बाकीच्यांना मॅनेज करू शकता, मला वेडं बनवू शकत नाही. बघा तुम्ही काय चुकीली आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे जे तुम्ही फेक बिल्स बनवले आहेत ना त्यावरती जे सात्विक फॅशनचे बिल्स आहेत त्यावरती अगोदर कुठल्याही प्रकारचं वॉटरमार्क नाही आहे आणि स्टॅम्पही असतो. त्याशिवाय तुमचं हे बिल बघा त्याच्यावर सात्विक फॅशनचं वॉटरमार्क नाही आहे. ओरिजिनल बिल हे असं असतं आणि तुमचं डुप्लिकेट हे बिल असं. त्यामुळे तुम्ही एका झटक्यात पकडले जाल. हे आलं आहे का तुमच्या लक्षात? कितीही फसवण्याचा प्रयत्न केलात ना तरीही तुम्ही फसवले जाणारच जावई बापू, कारण की माझ्यासारखं हुशार डोकं तुमच्याकडे नाही आहे. आणि हो आत्ताच्या आता तुमचा हा सगळा खेळ मी पकडला. तेव्हा मात्र राकेश वेड्यासारखा हसायला लागतो आणि म्हणतो की काय मामी तुम्ही पण, असं म्हणून तो जोरजोरात हसत असतो. तेव्हा मग मामी म्हणते की काय असं वेड्यासारखं हसायला काय झालं? त्यावेळेला तो म्हणायला लागतो की खरंच मानलं हा मामी तुम्हाला, म्हणजे या अख्ख्या घरामध्ये कोणी हुशार असेल तर फक्त ते तुम्हीच आहात. तुम्हीच मला अगदी व्यवस्थितपणे अचूकपणे ओळखू शकता. पण मामी हे सगळं करू नका, कारण की हे सगळं खूप मेहनतीने केलं आहे मी, आणि खरंच मी इतके दिवस मेमरी लॉसचं नाटक करत होतो, पण तुम्ही मात्र हुशार आता भरपूर. मला अगदी बरोबर ओळखलं तुम्ही आणि मानला तुमच्या या कामाला, म्हणजे खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. अशी हुशार माणसं आवडतात आपल्याला, म्हणजे अशी आपल्या लेवलची माणसं आवडतात आपल्याला. तेव्हा मग ती म्हणते की मलाही आवडतात अशीच माणसं. त्यामुळे मग आता काय करायचं? तुम्ही ही जी काही फसवेगिरी करतायत ती सगळ्यांसमोर आणायची आहे का मी? तुमचं हे सगळं जे काही चालू आहे ते सगळ्यांसमोर आणायलाच पाहिजे असं वाटतं मला, कारण की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना फसवत होता पण आता नाही. मग त्याच्यात माझा काय फायदा असेल असं ती पटकन आता विचारते आणि म्हणते की जर आता हे सगळे फाईल्स मी सगळे दाखवले ना तर मात्र तुमची या घरातून कायमची रवानगी होऊन जाईल. विचार करा तुम्हाला काय करायचं आहे, असं आता रागानेच तो तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा वल्लरी म्हणते की बोला काय बोलायचं आहे? वल्लरी म्हणते की असं सहजासहजी तुम्हाला सगळं हडपू देणार नाही हे मी, समजलं ना? या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशाच नाही जाणार आहेत. तेव्हा मग इथे आता शलाकाला ती विचारते की मला सांग यामध्ये तुझा फायदा काय आहे, तू हे सगळं कशासाठी करतेस? तेव्हा ती म्हणते की माझ्या ताईसाठी करते. तेव्हा मग ती फोटो दाखवते आणि म्हणते की ही बघा ही माझी ताई शलाका पाटील, आणि तिलाच या माणसाने राकेशने मारलेला आहे, त्यामुळे मला तिचा बदला घ्यायचा आहे. काहीही झालं तरी मला त्याला सोडायचं नाही आहे. तो जे काही वागला आहे ना माझ्या ताईबरोबर त्याला सगळं काही लुबाडलं, तिचं घरदार सगळं काही, आणि इथे मुंबईत येऊन ती इथे आल्यानंतर तिला त्याने मारून टाकलं. म्हणूनच मला त्याला संपवायचं आहे, त्याला पूर्णपणे बर्बाद करायचं आहे असं ती सांगत असते. त्यावेळेला राकेश म्हणतो की हे बघा मामी तुम्ही जे काही बोलताय ते ठीक आहे, परंतु मला एक्सपोज करून तुमचा काय फायदा आहे सांगा मला. तेव्हा ती म्हणते की तू एक्सपोज झाला पाहिजे, कारण की सगळ्यांना फसवतोय
आणि इथे कुठल्या नावावरती काय करतो हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुझे हे जे सगळं काही रूप आहे ना ते सगळ्यांसमोर आणणारच मी, लक्षात ठेव. आता असं म्हटल्यानंतर राकेश म्हणतो की काय मामी, तुम्हाला आता हे तर समजलं असेल की माझं मेमरी लॉस झालं नाही आहे म्हणून. मग माझं जर मेमरी लॉस झालं नसेल तर मात्र मी कशा काय या गोष्टी तुमच्या लपवू शकतो? म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय काय केलं आहे हे देखील मला माहीत आहे, हे तुम्ही विसरलात का? असं तो तिच्यावरती ओरडत असतो. त्यानंतर इथे तारा ही म्हणत असते की माझ्या ताईसाठी मी हे सगळं करते. तर ईश्वरीला धक्काच बसलेला असतो की शलाका पाटीलची ही बहीण. ती म्हणते की हो, मी शलाका पाटीलची बहीण आहे आणि माझे वडील म्हणजे शलाका ताईचे मामा आहेत आणि म्हणूनच माझ्या मामासाठी आणि आमच्यासाठी ती एकुलता एक आधार होती आणि त्या आधारालाही त्या राकेश भोसलेने संपवलं आणि म्हणूनच मी त्या माणसाचा पर्दाफाश करण्यासाठी आले आहे. तो माणूस म्हणजे खूपच विचित्र आहे. त्याचे सगळे काही काळे धंदे मला उघड करायचेत, जगजाहीर करायचेत आणि त्यासाठी मी इथे आली आहे आणि मी मुद्दामच हे सगळं करत होते. त्यांचे सगळे एक एक पुरावे त्याच्या विरोधात मी गोळा करत होते, जेणेकरून मी पोलिसांच्या ताब्यात त्याला देताना हे सगळे त्याच्या विरोधातले पुरावे दाखवले असते. त्याचबरोबर मग आता ती सांगायला लागते की माझी ताई ती इथे मुंबईला आलेली असताना तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने तिला गायब केलं होतं. तेव्हा ईश्वरीला एक एक सीन आठवायला लागतात. कशा प्रकारे राकेश हा रात्रीचा निघत होता आणि रात्रीचा निघत असताना त्याने अगदी सुटकेस घेतलेली असते आणि त्यामध्ये शलाकाचा मृतदेह तो घेऊन चाललेला असतो. नंतर मग त्या सुटकेसमधूनच ईश्वरीला साडी दिसलेली असते, म्हणून विचारलं असता त्याने सांगितलेलं असतं की ह्यामधून मी काही गरजू लोकांसाठी कपडे घेऊन चाललेलो आहे आणि त्यासाठीच एवढ्या रात्रीचं मी हे काम करतो आहे. असं सगळं ईश्वरीला आठवतं की तो किती आणि काय काय खोटं बोलला आहे. नंतर शलाका ही तिच्या केससाठी राकेशला तिने बोलवलेलं असतं आणि माझी एक मैत्रीण आहे ऑफिस कॅन्टीनमधली शलाका, तिच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे तुम्ही प्लीज तिची केस घ्या, असं तिने राकेशला रिक्वेस्ट केलेलं असतं. तरीही राकेश हा मुद्दाम टोलबाटोलबी करत असतो आणि तुम्ही कधी येताय राकेश जीजू? राकेश असं विचारलेलं असताना तो मी येतोच, थोड्या वेळात आमची नक्की भेट होणार, असं म्हणून तो नेहमीच टोलबाटोलबी करत असतो. त्याचबरोबर आता ईश्वरीला जेव्हा राकेशने हे सगळं घडवलेलं आहे हे समजतं तेव्हा त्याला त्याचा जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. हे सगळं आठवतं की राकेशनेच तिचा मृतदेह म्हणजेच तिला मारलेलं होतं आणि मग त्यानंतर तिला गायब केलेली होती. हे सगळं आता आठवलेलं असताना ईश्वरी विचार करते की पण ह्या सगळ्या गोष्टी या कशावरून खऱ्या असतील? तिच्या डोक्यात तेच सगळं फिरत असतं. त्यानंतर मग ती म्हणते की हे सगळं कशावरून खरं आहे? तेव्हा ती म्हणते की हो, खरं आहे, मला विश्वास आहे या सगळ्यावरती आणि सत्य हे कधीच लपत नाही आणि या माणसाचं सत्य बाहेर काढण्यासाठीच मी घाबरणार नाही आहे. न घाबरता हे सगळं करायचं ठरवलं मी आणि मला समजलं होतं की हा माणूस काय लेवलचा आहे आणि हा किती खोटारडा वागू शकतो. त्यासाठी मी एक काम केलं होतं, ते म्हणजे की मी या माणसाला अगोदरच ओळखलेलं होतं, सगळ्या गोष्टी माहीत करून ठेवल्या आणि मुद्दाम मी त्याच्या गाडीखाली आले. मला माहीत होतं की इकडे इंटरव्ह्यू आहे आणि त्याच वेळेला मी मुद्दाम गाडीच्या खाली येऊन त्याला मुद्दाम भासवलं की मी इंटरव्ह्यूसाठी चाललेली आहे. त्याच वेळेला असंही दाखवलं त्याला की त्याने माझी इंटरव्ह्यू घेतली आहे म्हणून. मग नंतर मी त्याला दाखवलं, या सगळ्या गोष्टी बोलून घेतल्या आणि ती सगळा फ्लॅशबॅक सांगते कशाप्रकारे राकेश आणि तारा पहिल्यांदा भेटलेले होते आणि सगळ्या गोष्टी आता तो तिला विचारत असतो हे सगळं. नंतर मग आता तारा ही सर मी खरं सात्विक फॅशनमध्ये पास झाले का हे सगळं त्याला विचारते आणि सगळ्या गोष्टी फायनल करते आणि ईश्वरीला हे सगळं ऐकून एक एक मोठा शॉक बसत असतो. ती म्हणते की मॅम, माझा एकच उद्देश आहे, ते म्हणजे त्या राकेशचा पर्दाफाश करणं. किती काही झालं तरीही त्या राकेशच्याबद्दल मी अजिबातच काहीही सहन करणार नाही. ज्या माणसाने माझ्या ताईला मारलं आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीला संपवलं आहे, त्या माणसाला मी आता सोडणार नाही आहे आणि म्हणूनच मी हे ब्लूटूथ डिव्हाइस त्याच्या रूममध्ये लावलं होतं, जेणेकरून त्याच्या रूममध्ये हे लावल्यानंतर सगळ्या काही गोष्टी अगदी घडू शकतील आणि त्याला सगळ्या प्रकारे मला फिनिश करता येईल. म्हणजे त्याचे ज्या काही चाली आहेत त्या सगळ्या चाली मी त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि मॅम, तुम्हाला माहिती आहे का, हा माणूस अजिबात चांगला नाही आहे, या सगळ्या गोष्टी त्याने आपल्या फायद्यासाठी करून घेतलेल्या आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला सांग, पण हे सगळं तू अगदी बरोबर करतेस ना? म्हणजे तू काही चुकीचं तर करत नाही आहे, कशावरून तू त्या राकेशच्या बाजूने नसशील? ती म्हणते की नाही मॅम, मी राकेशच्या बाजूने नाही आहे आणि म्हणूनच त्याला फसवण्यासाठीच मी हे सगळे प्लॅन्स बनवते आहे, सगळे काही मी इव्हिडन्स गोळा करते आणि त्याने फेक बिल्सही मला बनवायला सांगितले होते 35 लाखांचे, तेही मी बनवले आणि या सगळ्या गोष्टी करून मॅम तो ऑफिसला पूर्णपणे संपवायला चालला आहे. तुम्हाला माहिती नाही आहे तो माणूस किती खालच्या लेवलचा आहे, तो कितीही काहीही करून सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने करायला बघू शकतो, इतका नालायक माणूस आहे तो.
आणि म्हणूनच मला त्याला कायमचं संपवायचं आहे असं म्हटल्यानंतर आता इथे ईश्वरी म्हणते की मॅम मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार आहे, पण मला त्या माणसाला जेलमध्ये द्यायचे तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मला कसली भीती नाही आहे. जर उद्या समजा मलाही जेलमध्ये जावं लागलं तर मीही त्या आनंदाने जाईल, कारण की माझ्या आयुष्याचं दुसरं काहीही ध्येय नाही आहे. त्या माणसाला शिक्षा केल्याशिवाय माझं कुटुंब त्याने संपवलं आहे आणि त्यासाठी मला त्याला कुठल्याही प्रकारे शिक्षा करायची म्हणजे करायचीच आहे. म्हणूनच मी आता कुठेही थांबणार नाही आहे. त्या माणसाला मी शिक्षा करणार म्हणजे करणारच असं आता ती मनापासून स्वतःने ठरवलेलं असतं. आणि आता मनात येतं की तिची साथ द्यावी, कारण की राकेशचा आता पूर्णपणे पर्दाफाश तिला करायचा असतो. तर इकडे आता मामा या सगळ्या बाबतीमध्ये मामीने जो काही घोळ घातलेला असतो तो राकेश दाखवत असतो की तुम्हाला माहिती आहे ना मामी, मी काय काय करू शकतो ते, तुमचे सगळे काळे धंदे मी उघड करू शकतो. तुम्ही काय केलं आहेत ईश्वरीच्या बाबतीत, त्या उदयकांत राजे शिर्केशी हातमिळवणी करून तुम्ही काय केलं होतं आणि त्याचबरोबर तुम्ही त्या धुमाळला ईश्वरीवरती हल्ला करायला सांगितला होता, हे सगळं मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे करून दाखवू नका. मामी सगळे पुरावे आहेत, माहिती आहे ना तुम्हाला, मी व्हिडिओ पण दाखवला होता की त्या उदयकांत धुमाळाबरोबर हातमिळवणी करून तुम्ही ईश्वरीला कायमचं संपवण्याची ही सुपारी दिलेली होती. सगळं माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. तुम्हाला जर आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. आता सगळं राकेशने बोलून दाखवल्याबरोबर ती घाबरते आणि तो म्हणतो की हो, आणखी एक गोष्ट म्हणजे ईश्वरी हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही तिला संपवण्याचाही निर्णय घेतलेला मामी, आणि त्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आता एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही या गोष्टी तुम्हाला संपवल्या पाहिजे म्हणजे पाहिजेतच. आणि ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही मला एक्सपोज करू शकता, तर मी पण आता काय करतो तेच तुम्ही बघा. तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक मिनिट, मला एक्सपोज करणं इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला दाखवायचीत ना ते बिल्स तर तुम्ही दाखवा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही ते जे सगळं काही दाखवाल ना, तर त्यानंतर मी हे तुमचे फेक बिल्स पण अर्णवपर्यंत पोचवेन. मग बघा पुढे काय करायचं ते, तुमची ही या घरातली शेवटची गिनती सुरू होईल. तेव्हा मग लगेचच तो बोलून दाखवतो की मामी लायकीत राहायचं, हा लायकीत. तुम्हाला काय वाटलं मी तोपर्यंत गप्प बसणार आहे का? तोपर्यंत तुमचे हे सगळे जे व्हिडिओ आहेत ना आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये सोशल मीडियामध्ये पण व्हायरल होऊन जातील. मग बघा तुम्ही पुढे काय करायचं ते, सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्यात ना हे तुम्ही ठरवा. असं म्हटल्यावरती आता इथे तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. तो म्हणतो की विचार करा मामी, विचार करा, पुढे काय करायचं या गोष्टीचा विचार करा. आता मामी मात्र त्याच विचारांमध्ये असते. त्याचबरोबर तो म्हणायला लागतो की मामी तुमचं काय मत आहे? ती म्हणते की हो केला मी विचार, पण आता विचार केल्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली, तुम्ही म्हणताना दरवेळेला की आपण एकच आहोत, आपले एकच प्लॅन असायला पाहिजेत, तर मग आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की किती काही झालं तरीही तुम्ही आता एक गोष्ट विसरायची नाही. मला अर्धा वाटा द्यायचा, तुम्ही करायचेत ना झोल ते खुशाल करा, परंतु तुम्ही जे काही करताय त्यामधला अर्धा वाटा हा माझा झाला पाहिजे. आपण दोघांनी मिळून काम करायचे ना, तर मग मिळूनच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यावेळेला आता इथे राकेश शांत बसतो आणि मग विचार करतो की ठीक आहे, दिले तुम्हाला अर्धा हिस्सा हवा आहे ना, तर तो मी दिला, पण त्या बदल्यात हे सगळं तोंड बंद ठेवायचं, काहीही बोलायचं नाही. तेव्हा मग ती त्याला शेकहँड करते आणि म्हणते की अजिबात नाही, इकडची काडी तिकडे कळू देणार नाही मी, पण मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फायदा मलाही करायचा आहे आणि तुम्हालाही करून घ्यायचा आहे, आणि तुम्हीही तोंड बंद ठेवायचं आहे, तुम्ही माझ्याबद्दल काहीही कुठेही सांगायचं नाही आहे असं मामी आता त्याला सांगून टाकते. त्याचबरोबर आता इथे राकेश हा सगळ्या गोष्टींचा विचारांमध्ये असतो आणि म्हणतो की फायनल, मग तुम्ही तोंड बंद ठेवायचं आणि मीही तोंड बंद ठेवणार, एकमेकांना वाचवायचं, समजलं? क्लिअर झालं? असं आता बोलल्यावरती ती म्हणते की हो क्लिअर आहे. आणि ह्या फाईल्स तो घ्यायला चाललेला असतो तेव्हा ती म्हणते की नाही, या फाईल्स कशा देणार मी, जोपर्यंत तुम्ही मला माझा हक्क देणार नाही, वाटा देणार नाही, तोपर्यंत मी बिल्स देणार नाही, कारण मीही माझ्या कामामध्ये जरी काळी कामं असली तरीही इमानदारीने करते. आता त्याचाच डायलॉग ती त्याला मारून दाखवते. नंतर मग ईश्वरी ही गोडाऊनमध्ये ईश्वरीला तारा घेऊन येते आणि तारा म्हणते की मॅम मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, नक्की काय दाखवतेस तू? तेव्हा तारा म्हणते की एक मिनिट मॅम, मी एक गोष्ट तुम्हाला दाखवते. तेव्हा मग आता तारा ही साड्या काढत असते. ती म्हणते की अगं या तर आपल्या शिपिंगच्या साड्या आहेत, तू काय करतेस? तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की हो मॅम माहिती आहे मला, पण या साड्यांमधून राजेश भोसले काय करतोय ते बघा या ताऱ्यांमध्ये सोन्याची एक तार आहे या साड्यांमध्ये. तेव्हा ती म्हणते की सोन्याची तार? अशा तर कोणत्याही प्रकारच्या साड्या सात्विक फॅशनने डिझाईन केलेल्या नाही आहेत.
मग ती म्हणते की हो, तेच तर तुला मी दाखवण्याचा प्रयत्न करते की हे सगळं मॅडम तो राकेश करतोय मुद्दाम, आणि त्याचा हा सगळा साईड बिझनेस आहे. म्हणजेच त्या सात्विक फॅशनमार्फत ज्या काही साड्या जात आहेत ना, त्या सगळ्या साड्या आता तो तस्करी करतोय, आणि म्हणजे या सगळ्या साड्यांमधून तो हे सोन्याच्या तारा टाकतोय, जेणेकरून तिथून त्याचा साईड बिझनेस त्याला करता येईल आणि तो तिथून कमवण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला ह्याचाही धक्का बसतो. ती म्हणते की मॅडम, हे सगळं मुद्दामच आपल्या ज्या इंटरनॅशनल पोर्टवरती येतं तिथून हे सगळ्या गोष्टी त्याच्या मॅनेज चाललेल्या आहेत, आणि तिथूनही त्याने कॉन्टॅक्ट्स वापरून सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूने करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का मॅम की यामुळे काय नुकसान आणि किती नुकसान होऊ शकतं? आपली सात्विक फॅशन त्याची किती बदनामी होऊ शकते? या माणसामुळे आपल्या सात्विक फॅशनला खूप मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला ती लक्षात आणून देते, आणि त्याने ईश्वरीलाही धक्का बसतो. ती म्हणते की हेही करतोय हा माणूस. तेव्हा मग त्यावर लगेचच तारा म्हणते की हो मॅम, हे सगळे पुरावे मी त्याच्या विरोधात शोधलेले आहेत, आणि त्यासाठी मुद्दाम मी त्याच्याबरोबर काम करते. ईश्वरी म्हणते की हे सगळं तू अर्णव सरांना सांगू शकशील? तेव्हा ती म्हणते की हो मॅम, मी नक्की सांगू शकते. राकेशला उद्ध्वस्त करण्यासाठी मला काहीही करावं लागले तरी ते मी करेन. आता दोघीजणही निघतात, आणि नम्रता वल्लरीसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की आई हा घ्या चहा. तेव्हा मग ती म्हणते की आलीस ग तू, आणि मग चहा घेते, आणि चहाचा एक घूट घेतल्यानंतर ती म्हणते की हे काय आहे? अगं हा कोणत्या प्रकारचा आणि दर्जाचा चहा आहे? अगं हा चहा आहे का? नुसता मसूळ, बघ तू पिऊन बघ कसा झाला आहे तो. असं म्हणून वल्लरी तिच्यावरती ओरडते, आणि ती म्हणते की कसा झाला आहे? तेव्हा ती विचारते की तू बघ ना पिऊन, मग तुला समजेल की काय आहे ते. त्याबरोबर लगेचच ती म्हणते की त्याचं काय ना मामी, मी नवीन असल्यामुळे म्हणजे मला कोणाला कसं चहा आवडतो हे नाही समजत, पण ठीक आहे मी बघते. तेव्हा ती म्हणते की हो अगं, त्या ईश्वरीकडून शिक की प्रत्येकाला प्रत्येकाची आवड कशी निर्माण करायची. अगं किती ऐकवत असते तुला मी, मग तू इथे रुळणार तरी कशी सांग ना. अगं त्या ईश्वरीकडून शिक. आणि तुला काय गरज होती मग तिला इतकं मोठेपणा करून ऑफिसला पाठवून द्यायची? नाही जाऊ द्यायचं होतं ना, तिला नसेल जमत सगळं तर. तेव्हा ती म्हणते की नाही, तसं काही नाही आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला मला त्या ईश्वरीवरूनच का टोमणा मारत असता? मीही माझं काहीतरी करत असते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो तुला इतका राग येतो ना त्या गोष्टीचा, पण मग तिचं करायला शिक ना, चहा बनवायला शिक. तेव्हा ती म्हणते की हो हो जाते मी. वल्लरी म्हणते की आता इथे उभे कायस, जा पटकन चहा करून आण दुसरा. तेव्हा मग वल्लरीला बोलून ती पटकन तिथून निघून जाते की आलीच मी आई. आणि वल्लरी म्हणते की जाऊ दे, मी तर विचार करत होते की या दोघींमध्ये बहिणींमध्ये आग लावायची असं हिला टोमणे मारून मारून, पण जाऊ दे, या मूर्खाला तर काही कळतच नाही. जाऊ दे, तिला तिचा हक्क मिळवून देण्यापेक्षा आता माझ्या वाटचे जे 25 कोटी येणार आहेत त्याचं काय करायचं याचा विचार करते मी. म्हणजे आता हे पैसे येतील माझ्याजवळ तर काय करू त्याचं मी. तिच्या डोक्यात विचार येत असतो, आणि ती म्हणते की चला डायमंड नेकलेस नाहीतरी काहीतरी असं ती ऑनलाईन पटकन बघायला सुरुवात करते, आणि त्या बाबतीत तिची स्वप्न रंगवायला ती सुरुवात करते. त्यानंतर मग आता राकेश हा शिर्केंबरोबर पुढच्या मीटिंगचं सगळं काही सेटअप करत असतो. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की अर्णव सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की 1 मिनिट सर, खूप अर्जंट आहे. तेवढ्यात शिर्केंना तो सांगतो की शिर्के आपण नंतर बोलूया का. मग शिर्के तिथून निघून जातात, आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला मी सांगितलं होतं ना, जे काही घडणार आहे ते म्हणजे राकेशच्या विरोधात अगोदरच सावध केलं होतं, आणि तेच घडलेलं आहे. तो राकेश 1 नंबरचा फ्रॉड आहे, आणि त्याने फ्रॉडपणा केलेला आहे. तो आपल्या सात्विक फॅशनची बदनामी करण्यासाठी आणि फसवण्यासाठी हे सगळं करतोय. तेवढ्यातच ती म्हणते की सर तुम्हाला मी म्हणत होते, सावध केलं होतं, तो बरोबर नाही आहे, तो नाटक करतोय मेमरी लॉस झाल्याचं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू काय बोलण्याचा प्रयत्न करते, जरा मला नीट सांगशील का. तेवढ्यात तिथून तारा येते आणि म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की तारा प्लीज गो, कम लेटर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तिनेच तर मला हे सगळं सांगितलं आहे. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करते, मला सांगशील का जरा नीट. तेव्हा ती सांगते की हो हे बघा सर, ह्या आपल्या साडीमधून ह्या सोनाचे तार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर जात आहेत. तो म्हणतो की मग याचं काय आहे नक्की सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हे सगळं या ताराने बघितलेलं आहे, आणि तिने त्या राकेशच्या विरोधात एक पुरावे गोळा केलेत. आता ईश्वरी जे काही सगळं घडतंय सगळ्या गोष्टी आता अर्णवच्या कानावरती घालते. म्हणजे राकेशचे काय प्लॅन्स आहेत, तो 50 कोटीचं जे काही बिझनेस लोन सात्विक फॅशनच्या नावाने घेतोय, सगळ्या गोष्टींचं आता त्याला सगळं ईश्वरी स्पष्टीकरण देत असते. आणि मग ती म्हणते की हे बघा, हे आहेत त्याच्या विरोधातले पुरावे. आणि ती सोन्याची तार अर्णव हातात घेतो आणि म्हणतो की डिस्गस्टिंग, हे सगळं असं करतोय हा राकेश, आणि ह्याला हे सगळं करताना काहीच कसं वाटत नाही. आमच्या कंपनीच्या विरोधात हे सगळं करताना त्याला जरा लाज वाटली पाहिजे होती. आय न्यू इट, मला वाटलंच होतं. ईश्वरी म्हणते की सर हे सगळं तो मुद्दाम करतोय,
आपल्या कंपनीला त्रास देण्यासाठी या सगळ्या त्याच्या गोष्टी सुरू आहेत. अर्णव म्हणतो की जर तो हे सगळं करतोय तर त्याला मी सोडणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तो मुद्दाम हे सगळं करतोय. त्याने फेक बिल्स देखील बनवून घेतले आहेत आणि त्या दिवशीचा 35 लाखाचा झोलही त्याने करवला आहे आणि म्हणूनच त्याला लवकरात लवकर एक्सपोज केलं पाहिजे, नाहीतर तो सगळं आपली कंपनी बर्बाद करून इथून निघून जाईल. आणि अर्णव सर, आता लगेचच अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, कुठल्याही प्रकारचा कॉल वगैरे लावायला जाऊ नका, नाहीतर तो अलर्ट होईल. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ना, आपण त्याचा प्लॅन उलटवणार होतो. 48 तासांचं अल्टिमेटम दिलं होतं अंजली ताईने, तेव्हा त्याने मुद्दाम स्वतःचा खोटा ॲक्सिडेंट घडवून सगळा गेम पलटवून टाकला होता. पण आता जसं करायचं नाही आहे, आपल्याला सावध राहायचं आहे. आपल्याला तारा हेल्प करते, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. त्याला कुठल्याही प्रकारची शंका येऊ द्यायची नाही, त्याला सावध राहू द्यायचं आणि मग आपण त्याला पकडायचं. तेव्हा मग अर्णव आता म्हणतो की शिर्के 1 मिनिट जरा इकडे या. तेवढ्यातच आता शिर्के येतात आणि अर्णव त्यांना सांगतो की हे बघा, कुठल्याही प्रकारे काहीही चुकीचं घडू द्यायचं नाही ऑफिसमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं लोन हे माझ्या साईनशिवाय अप्रूव्ह करायचं नाही, समजलं? असं म्हणून आता शिर्केंना तो ओरडतो आणि त्याच वेळेला आता ओरडल्यानंतर ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर, सगळ्या गोष्टी आपल्याला शांत डोक्याने घ्यायला लागतील. शिर्केंनाही आता अर्णवने अलर्ट केलेलं असतं, त्यामुळे पुढच्या गोष्टी या सगळ्या काही घडत असतात आणि अर्णव म्हणतो की आता काही झालं तरीही त्याला सोडायचं नाही. अर्णव म्हणतो की तारा, जर तू आम्हाला फसवत असशील तर आम्ही काय करायचं, पण लक्षात घे, जर तू आम्हाला फसवत असशील तर तुला आम्ही अजिबात सोडणार नाही. तेव्हा ती म्हणते की नाही सर, तो तसा प्रश्नच येत नाही, कारण की किती काही झालं तरीही मी कुठल्याही बाबतीत त्याला फसवू देणार नाही. असं म्हणून आता इथे या सगळ्या गोष्टी अर्णव हा ईश्वरीशी डिस्कस करत असतो की पुढे काय करायचे आणि तारा त्यांना पूर्ण सपोर्ट करत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव राकेशचा कसा पर्दाफाश करायचा आहे आणि हे सगळं आता त्याला अजिबात कुठल्याही बाजूने सोडायचं नाही आहे असं त्यांचं ठरवणं सुरू असतं. ईश्वरी म्हणत असते की सर, मला माहिती आहे हा राकेश ना हे सगळं काही एकटा करत नाही आहे, हे सगळं ना त्याचं मुद्दाम सुरू आहे आणि त्याच्याबरोबर तो एकटा नसणार आहे, त्याच्याबरोबर कोणीतरी नक्कीच असणार आहे या गोष्टीमध्ये त्याला सामील करून घ्यायला. आणि तो डॉक्टरही त्याच्याच बाजूने आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित विचार करावा लागेल. त्या राकेशला पकडण्याच्या बरोबरच त्याच्याबरोबर मदतीला कोण आहे ना हे आपल्याला बघितलं पाहिजे, तरच आपलं काम सोपं होईल असं ईश्वरी आता म्हणत असते. त्यानंतर मग आता अर्णवच्या डोक्यामध्ये सगळे काही विचार सुरू असतात. तो म्हणतो की मिस इंदोर, आपण बघूया पुढे काय करायचं ते. आणि तितक्यातच आता राकेश हे सगळं म्हणजे बाहेर येत असतो आणि म्हणतो की चला, आता आपला या घरातला शेवटचा दिवस आहे, म्हणजे आता लवकरात लवकर इथले पैसे घ्यायचे आणि इथून कायमचं गायब होऊन जायचं आणि इथलं काम झाल्यानंतर मग पुढच्या कामाला जायचं, ते म्हणजे सात्विक फॅशननंतर आता पुढचं घर बघायचं. मग आता नवा गडी, नवी शिकार आणि नवं सावज असं म्हणून आता राकेश खूपच खुश होत असतो. तर अर्णव ईश्वरी हे डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर पुढे ते भेटतात, ते म्हणजे त्या राकेशच्या डॉक्टरला, आणि त्याला म्हणत असतात की सर, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. त्या राकेशचा जो मेमरी लॉस झाला होता ना, ते सगळं संपलं आता. त्या राकेशला सगळं काही आठवतंय आता. हे ऐकल्यानंतर मग आता तो डॉक्टर खूपच जास्त घाबरतो आणि तो त्यांच्याकडे बघतच राहिलेला असतो. अर्णव म्हणतो की काय झालं, तुम्ही का घाबरलात? आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.